15 वर्षापूर्वी ज्यावेळेला हे सगळ्या केबल्स वगैरे टाकल्या त्या सगळ्या आता खराब झाल्या, कारण त्याला पण सगळं अपग्रेड खर्च केला तर आपली प्लॅनची कपॅसिटी आपण डबल करू बरोबर. म्हणजे मी जे आता काय प्रत्येकजण त्याच्या हिशोबाने वर्किंग करतो. काय आता हा प्लॅनचा विषय झाला. आता याच्या वेळची कॅपॅसिटी आपल्याला न्यायची डोंबिवलीला. हां, तर कपॅसिटी डोंबिवलीला न्यायची. स्टोरेज कॅपॅसिटीला काहीच इश्यू नाही, करायची गरज नाही. माझ्या जेवढं कळतं ना त्याप्रमाणे कसं आहे, शेवटी तो जो फ्लो येणार आहे आपली ही जी हे आहे ही तो आणि हा टँक बरोबर आहे. या दोन्ही गोष्टींची कपॅसिटी जर वाढली ऑफ वॉटर पाण्यामध्ये आपण एका जणावर पाणी वेस्ट पण होऊन देत. मी जाऊन आलो तिथे दामूच्या प्लॅनला. याच्यासाठी ना सगळ्यात माननीय प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज डोंबिवलीतील WTP प्लांट जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे याची पाहणी करण्यात आली. गेल्या महिनाभरापासून डोंबिवलीमध्ये पाण्याची अडचण होत होती. पंपिंग WTP प्लांटवरती काही पंप बंद असल्यामुळे मध्येच दुरुस्तीची कामं निघाल्यामुळे डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत होता. त्याच्यासाठी आज ही पाहणी केलेली आहे. त्याचबरोबर जो हा प्लांट आहे WTP प्लांट आहे हा 150 MLDचा प्लांट 2009मध्ये सुरू करण्यात आला होता. याची कॅपॅसिटी आज आम्ही पूर्ण कॅपॅसिटीला चालतो आहे आणि त्याच्यामुळे डोंबिवलीकरांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो आहे. तर या पंपिंग स्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं म्हणजे याला आज 150 MLDवरून 300 MLDवर नेणं, त्याचबरोबर इथली जी ट्रान्समिशन्स लाईन्स आहेत त्या नवीन टाकणं, त्याचबरोबर या WTPसाठी जे येणारं पाणी आहे त्याचा सोर्स वाढवणं, जेणेकरून पुढच्या 25 वर्षासाठी डोंबिवलीकरांचा पाण्याचा त्रास जो डोंबिवलीकरांना होऊ शकतो तो टाळता येईल. त्याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ही पाहणी केलेली आहे आणि याच मुद्द्यावरती लवकरच त्यांची भेट घेऊन यासाठी जो लागणारा निधी आहे तो शासनाकडून मिळून डोंबिवलीकरांच्या पुढच्या 25 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडून होणार आहे.